महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे दिनांक 24 जून 2024 रोजी भंडारा येथे दौऱ्यावर येत आहेत। महाराष्ट्र विधानसभेने ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव पारित केलेला असल्यामुळे त्यांनी भंडारा येथील जाहीर सभेत जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा करावी अशी मागणी ओबीसी संघटनांच्या वतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आली। उद्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय भंडारा नगरीमध्ये त्यांचं आगमन होत आहे, त्यांची सभा आहे। आमची अशा प्रकारे मागणी आहे, ओबीसी जनगणना परिषद, ओबीसी जागृती मंच आणि ओबीसी संघटना या सगळ्यांची अशी मागणी आहे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसींची किंवा जातनिहाय जनगणना सगळ्यांची करू अशा प्रकारची घोषणा करावी आणि ती त्यांनी घोषणा करावी यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवलेली आहे। खरं म्हणजे महाराष्ट्राच्या त्या विधानसभेमध्ये सरकारने आधीच अशा प्रकारचा ठराव पारित केलेला आहे, त्याचीच अंमलबजावणी करायची आहे किंवा त्याला पुढे आणायचं आहे। आणि हे जे तेढ आहे किंवा ही जी तेढ निर्माण झालेला आहे किंवा होण्याचा प्रयत्न होत आहे मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संबंधामध्ये, तर मराठ्यांना जे कुणबी प्रमाणपत्र जे देण्यात येत आहे तर ते कुणबी प्रमाणपत्र जे देण्यात येत आहे ते सगळं बोगस आहे। कारण की नुसता तो मराठी आणि त्यांनी कुणबी म्हटलं म्हणजे देण्यात यावं असं नाही। लक्ष्मण हाके यांनी जे ओबीसीसाठी उपोषणाला ते बसले होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की याच्यातले 90% जे प्रमाणपत्र आहेत ते बोगस आहेत। तर आमची अशी मागणी आहे की हे जे प्रमाणपत्र आहेत ते रद्द करण्यात यावे जे बोगस आहेत ते, आणि त्यांना देण्यात येऊच नाही। आणि सरळ तुम्ही जाती जनगणना का करत नाही, म्हणजे सरळ गोष्ट होऊन जाते ना की बा कोण किती आहे कुठं आहे म्हणून, तर ते तुम्ही करायला तयार नाही। म्हणजे हेतू पुरस्सर ही भांडणं लावायची आणि समाजामध्ये तेढ किंवा दुही निर्माण करण्याचा प्रयत्न तुमचेसुद्धा आहेत काय, अशा प्रकारची आम्हाला शंका येते। जरांगा काय उपोषणाला बसला, संपूर्ण गव्हर्नमेंट त्याच्याकडे जाते आणि त्याची खुशामत करते, आणि ही काय परिस्थिती आहे। आणि मग बाकीच्या सगळ्या जसं महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कुठल्याही समस्या नाहीत तेवढीच एक समस्या आहे, आणि ती एवढी उग्र आहे की जिथे एवढा जो प्रगत आणि धनराटगा जो समाज आहे मराठा, त्याला ओबीसीमध्ये आणण्याचा एक प्रकारचा हा छुपा डाव आहे। आणि त्यामुळे आमची अशी मागणी आहे की दिलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे। 50%ची अट जी आहे जी अर्थात त्या सगळ्या जरी केंद्र सरकारच्या गोष्टी असल्या तरी हे त्याच्यासाठी यांनी शिफारस करावी, जातीय जनगणना करावी। वसतिगृहाचा जो प्रश्न आहे तो निकालात काढावा। मुलांना जी मिळालेली ओबीसी मुलांना मिळालेली जी शिष्यवृत्ती आहे, यांच्याजवळ 3-4 कर्मचारी आहेत फक्त इथे, ते वाटूच शकत नाही, आणि ती स्कॉलरशिप जी आहे ती वापस जाईल। म्हणजे काय करायचं, आम्ही दिलं म्हणून सांगायचं। 3 वर्षापासून आम्ही वसतिगृह दिलं सांगता अजून सुरू झाले नाही ते, किंवा हे सगळं काय आहे। तर असे बनवाबनवी खपवून घेतली जाणार नाही, आणि म्हणून त्यांनी ती घोषणा करावी की आम्ही जाती जनगणना करू अशी आमची प्रामाणिक मागणी है। आपने आवेदन दिया और उन्होंने घोषणा नहीं की, तो उसके ऊपर क्या रहेगा? आम्ही जर हे दिलं निवेदन देण्याचं आपलं काम आहे, घोषणा करणं न करणं ते त्यांचं काम, आमची ती मागणी आहे। आता ते जर तेवढं हे करतील किंवा तेवढी लबाडी करतील त्याला आम्ही काय करणार का, त्याचं काहीतरी त्यांनी उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे। आणि ते जर केलं नाही तर ते आम्ही निश्चितच त्यांचा निषेध करू, पुढं निषेध करू। आम्ही कुठल्याही प्रकारे तिथे असंवैधानिक मार्ग काही अवलंबणार आहोत अशातला भाग नाही। खरं म्हणजे रितसर पद्धतीनं जसं लोक निवेदनं देतात तसं आम्ही निवेदन देऊ, जनतेच्या वतीने देऊ, आमच्या ओबीसीच्या वतीने देऊ, आमच्या वतीने देऊ। ते त्यांना स्वीकारणं भाग आहे, आणि ते सांगतील की मी घोषणा करू शकत नाही किंवा जनगणना करू शकत नाही, ते तरी करावं, काहीतरी करावं ना, ही आमची अपेक्षा आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।